मुंबईमध्ये होते पूर्वी. हां, पहिल्यांदा मी माझ्याबद्दल थोडंसं सांगेन. मी प्रोफेशनली आम आर्टिस्ट आणि त्याच्यात मी कॉस्ट्युम डिझायनिंग स्पेशलायझेशन केलं होतं. सो सिनेमासाठी, सिरियलसाठी वगैरे मी नाटकांसाठी कॉस्ट्युम डिझायनिंग केलं आहे. मुंबईमध्ये होते, आहे अजूनही म्हणजे, पण आता काही दिवस गोव्यामध्ये आहे. तर गोव्यात आहे म्हणून मी दुकानाचं प्रयोजन केलं. मुंबईमध्ये मी कॉस्ट्युम डिझायनिंग सिनेमांसाठी वगैरे करायची. त्याच्यात मग मला काही जणांनी म्हटलं की तू आम्हाला सिनेमासाठी देतेस पण आम्हाला नंतर घरी नेता येत नाही, तर तुम्ही आमच्यासाठी पण करत जा. मग मी त्यांच्यासाठी सुरू केलं. मग 1-2 घेता येत नाही म्हणून हळूहळू डेव्हलप करून बल्कनी आणून मग म्हटलं आता एवढा आणलेला माल काय करायचं, त्यांना तर एकच पाहिजे. असं करत मग इकडे तिकडे ओळखी काढत बोलायला खूप आवडतं, त्यामुळे होत गेल्या. आणि मग ट्रेनमध्ये मैत्रिणी, इकडे मैत्रिणी, तिकडे मैत्रिणी. मुंबई हा अक्षरशः म्हणजे दगडालाही बाजार पडेल असं हे आहे. तिकडे काही तुम्ही दगडसुद्धा विकत चांगल्या पद्धतीने विकला तर तोही चांगला खपतो. हा मला अनुभव आला तिथे. छान. ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना लोकलमध्ये मला मैत्रिणी भेटायच्या आणि त्या मैत्रिणी मग मला म्हणायच्या की अगं तू मग आम्हाला दे ना, हे ना ते ना. आणि विश्वास सगळ्यात पहिला, पैसे न घेता मी द्यायचे, पण विश्वास. पुढच्या ट्रेनला किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा ती सांगेल तेव्हा ती नक्की आणून द्यायची वगैरे. तर याच्यातून मला पॉझिटिव्हिटीच जाणवायला लागली. मला कोणी कधी फसवलं नाही, फसवण्याचा योगही आला नाही त्यांना, कारण त्यांच्या मनात कधी ते नव्हतं. म्हणजे आवडलं की वाव, आवडलं की पाहिजेच. आणि पाहिजे असलेल्या वस्तूला कोणी असं इतकं कुचकेपणा नाही करणार. आणि तिथून मग माझं हळूहळू वाढत गेलं. आणि मग मी ठरवलं की आता कोविडच्या जरा अगोदर गोव्यात आले. गोव्यात मोठा मुलगा असतो, ते राहिले. आणि मग विचार केला इथे रिकामी राहून काय करू. ऑनलाईन थोडं सुरू झालं. माझी एक मैत्रीण आहे तसीना म्हणून, तिचं लग्न होतं कोविडच्या पिरियडमध्ये. एवढी भयंकर बंदी होती ना, आणि तिचं लग्न नेमकं ठरलं. 2 वेळा पुढे जात होतं, त्यामुळे तिला प्रॉब्लेम व्हायला लागला की शॉपिंग होत नाही. आणि तिनं मला म्हटलं तुम्ही करता का. तिचं लग्नाचं A to Z शॉपिंग ऑनलाईन माझ्याकडून झालं आणि तिचं लग्न छानपैकी अगदी कोविडमध्ये चांगल्यापैकी झालं. सो तेव्हा मला परत हुरूप आला की करूयात आपण आता काहीतरी सुरू करूया. कोविड संपल्यावर मग मी प्रदर्शनं करायला लागले. बऱ्याचकडे प्रदर्शनं केली आणि तिथे आम्हाला हे श्रीपाद भेटले, कारण माझाही नवरा श्रीपाद आहे, पण हा श्रीपाद भेटला. आणि याने मला अनेक ठिकाणी प्रदर्शनांमध्ये इतकी मदत केली की मी त्याचे आभार कधीच मानणार नाही. त्याच्यापेक्षा पलीकडची त्यांनी मला मदत केली. ही इज अ रिअली राईट हँड ऑफ माइन. आणि राईट हँड काय होतो सगळाच आहे माझ्यासाठी आणि फार गोड आहे आणि मला त्रास पण खूप देतो पण खरंच त्याच्यामुळे मी आज सक्सेसफुल झाले. एक्झिबिशन्समध्ये यायचा, अगदी हक्कानी बसायचा, माझं आपलं दुकान असल्यासारखं, आणि मला ते खूप आवडायचं. आणि मग मला गॅदर करायचा, लोकांना ओळखी करून द्यायचा, या माझ्या अमुक, या माझ्या तमुक, ही माझी काकी म्हणून अगदी. त्यामुळे प्रसिद्धी सगळीकडून मिळायला लागली. मी जवळजवळ वर्षभर 7-8 महिने प्रदर्शन केलं. आणि एका प्रदर्शनात असताना मला कोणी सांगितलं की इथे एक दुकान आहे, कुठे आहे, माझ्या घरासमोर. म्हटलं आणखीच वाट बघणार नाही, कारण 4 ॲक्सिडेंटमधून उठलेली आहे मी, तरीसुद्धा ह्या गोष्टींमध्ये मी कंट्रोल करू शकत नाही स्वतःला. मला खूप आवडतं, पण काय करणार, जाऊ दे म्हटलं, घरासमोर आहे ना, घेऊन टाकूया. मी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता घेतलं. मला त्या ओनर संजीवनी आहेत, त्यांनी मला म्हटलं पण की 1-2 महिन्यानंतर कोणी थांबत नाही हो, म्हणून मला द्यावंसं वाटत नाही. म्हटलं काही काळजी करू नका, किमान वर्ष मी थांबेन. आणि आज वर्ष होतं आहे आणि मी त्यांना सांगितलं की नाही, मला आता पुढे अजून करार मोठा करायचा आहे. आणि आय एम रिअली हॅपी. मला कस्टमर चांगले मिळालेत. मला अगदी केपे काणकोणपासून म्हापसा किंवा पणजी, वास्को, अनेक ठिकाणून, शहरातून पण, खेड्यातून पण, इथून पण, मुंबईहून पण मी कुरिअर करते. कॉन्टॅक्ट नंबर सांगा मॅडम तुमचा. हां, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9309523479. थँक्यू व्हेरी मच. हां, ही करुणाचारी तुझं दिवपाचं हय. एक म्हटल्यार हांव तेंच्यो साडयो सेल करता आनी आजून पर्यंत न्ही कोणीच कंप्लेन करूं ना की साडये कितें प्रॉब्लम. आनी दुसरें म्हटल्यार सगळ्यो A to Z वरायटीज, सगळ्यो क्वॉलिटीज म्हणटात ती तेजे कडेन आसा. केन्ना कोणाक जाय न्ही जाल्यार कितें सांगता न्ही तें तेंचे कडेन मेळटलें. म्हाका आनी चड उलोवपाक कांय कळना. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी रत्ना जोशी. मी बहरीनला असते, पण मी मूळची आहे गोव्याची, साखळीचीच. मी माधवीला म्हणजे चंदाला
लहानपणापासून ओळखते. त्यावेळेला मी जेव्हा भारतात आले होते त्यावेळेला तिच्याकडनं 2 साड्या घेऊन गेले होते, बनारसी साड्या. खूप म्हणजे खूपच सुंदर साड्या. त्यांचा रेट पण खूपच रिजनेबल होता. आणि जस्ट मी पहिल्याच वेळेला तिच्या दुकानात गेले होते आणि तिने मला एवढा प्रचंड डिस्काउंट दिला. मी पण खूप आश्चर्यचकित झाले. नंतर त्या साड्या मी घेऊन बहरीनला आले आणि इकडे माझ्या मैत्रिणींना पण खूपच त्या साड्या आवडल्या. सगळ्याच जणी मला विचारायच्या, जेव्हा जेव्हा मी नेसायचे त्यावेळेला सगळ्याच विचारायच्या की ह्या साड्या तू कुठून घेतल्यास. आता पण मी नेहमीच माधवीला सांगते की जेव्हा मी तुझ्याकडे येईन त्यावेळेला माझ्यासाठी साड्या ठेव. सो माधवीज फॅशन अँड मोड ह्याच्यात आपल्याला काय मिळणार आहे, तर मेन म्हणजे जे गोव्यात मिळत नाही ते म्हणजे मुंबई, पुणे, हैदराबाद, बँगलोर, दिल्ली, सगळ्या स्टाईलचे कपडे, सगळी व्हरायटी, अगदी जीन्स टॉपपासून नऊवारी साडीपर्यंत, वेस्टर्नपासून ट्रेडिशनलपर्यंत सगळं काही जे गोव्यात कुठेच शोधून मिळणार नाही. सो नक्की व्हिजिट करा. आज मग मला 1 इयर कंप्लीट झालं आहे या शॉपला. नक्की येऊन कलेक्शन बघा, तुम्ही कधीच रिग्रेट करणार नाही. आणि एक गॅरंटी आहे, काही न घेतल्याशिवाय तुम्ही परत कधीच जाणार नाही. थँक्यू व्हेरी मच. ट्रेन चालू आहे. लेरिया आहे जयपुरी, त्याच्यानंतर हे आहे काय चेन्नईच्या आहेत, काही ह्याच्या आहेत, याला काय म्हणतात बरं, इलकल साड्या आहेत, कुठे कर्नाटकातल्या आहेत तिकडे, नाहीतर ह्याच्यात कर्नाटकातल्या आहेत, म्हणजे विविध प्रदेशातल्या आहेत. किती रेंजमध्ये आहेत? 350 रुपयांपासून 5000 पर्यंतच्या साड्या सध्या आणि आपली स्कीम सांगा जरा परत एकदा. आमची स्कीम अशी आहे की सपोज कुणाचं लग्न असेल, समजा एक खूप भार येतो लग्नाचा, तर मी असं ठरवलंय की माझ्याकडे 5000 6000 ज्या काही साड्या असतील त्यातल्या नवऱ्या मुलीसाठी ज्या असतील त्यातल्या 10 साड्या, बेस्ट ऑफ द बेस्ट 10 साड्या आणि एक शॉल, एवढं मी 35,000 देते. कारण 5च्या मल्टिप्लायनी केलं तरी 50,000 होतात 10चे, प्लस एक शेला आहे तो 1200 ते 1500चा आहे. सो तुम्हाला 35,000 ती स्कीम पूर्ण मिळते. आणि जर समजा तुम्हाला एवढं जमत नसेल तर तुम्ही 35च्या अर्धे म्हणजे 17,500 जर ठरवलं तर तुम्हाला 10 साड्या डेली म्हणजे गिव्ह अँड टेक लोकांसाठी ज्या असतात त्या आणि 5 साड्या चांगल्यापैकी, एवढं तुम्हाला 17,500च्या बजेटमध्ये बसतं. म्हणजे रोजच्या साड्या साधारण 400 500 600 700च्या रेंजमध्ये असं करायचं. थँक्यू. साडी ती ना साडी किती आहेत? 700. थँक्यू. आजच्या दिवसा कित्याक आणि खूप जण ऐकून येतात. पुढे ॲनिव्हर्सरी डे शॉपिंग फ्रॉम श्रीपाद मदर. थँक्यू. जरा थोडं ठेव. हां, ते सांगायचं असं आहे की आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे छान प्रतिसाद मिळाला, खूप पाहुणे आले, छान सेलिब्रेशन झालं. व्हेरी हॅपी. सगळ्यांना मी पण शुभेच्छा देते आणि आभारही मानते आल्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे. सगळे माझे कस्टमर्स होते आणि काही परिचित नातेवाईक वगैरे. सांगायचा उद्देश हा की या ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने, फर्स्ट ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने मी इथे 24 तारीख ते 6 मे 24 एप्रिल ते 6 मेपर्यंत साड्या, ड्रेसेस यांचा सेल ठेवला. तर चांगल्यापैकी डिस्काउंट पण आहे. जरूर या, भेट द्या दुकानाला. रोज दुकान ओपन आहे, संडेला सुट्टी नाही आहे. तर मी वाट पाहते. थँक्यू व्हेरी मच.
their Madhavi Auntie's store. And when we recently shifted Goa, I met her and she's so sweet. And her collection is so good, I just like her. At really good prices, like we can say everything under one roof. Like everything, all cosmetics, accessories, hair accessories, bracelets, everything. And I really like them. And whenever I come here, I just love to buy something and go. Because like, if I don't like to do window shopping. I would like to buy something, like anything is good. I recently purchased crunchies and they were so good. I love them and I want to buy more from here. Thank you. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे आणि माधवी मॅडमनी आज छान असं सेलिब्रेशन केलेलं आहे. तर नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट करा. ओल्ड गोव्याला जे आहे कोल्लीला धुळापेर म्हणतो. ॲड्रेस मी फुल मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओमध्ये पण. तर नक्की व्हिजिट द्या आणि मॅडमला छान प्रतिसाद द्या शॉपसाठी. आणि शॉपमध्ये छान छान शॉपिंग करा आणि मॅडमकडे ते फोटो पण काढून घ्या मॅडम जे येणार आहेत कस्टमर. आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.